श्री पतंजली महामुनये नमः. आता असं बघा की एखादा चविष्ट पदार्थ आपण खात असतो, या उदाहरणार्थ दही दही चवीने खात असतो आणि एक वैज्ञानिक येऊन म्हणतो, अरे बाबा या दहीमध्ये अनेक बॅक्टेरिया आहेत आणि असे तुम्हाला जर दह्याचा प्रत्येक चमचा हा सूक्ष्मदर्शकाखाली बघायला लावून मग खायला सांगितलं तर तुमच्या घशात तो उतरवता येईल का बघा. म्हणजे दह्याच्या प्रत्येक चमच्यामध्ये अब्जावधी जीवाणू वळवळ करतायत असं जर तुम्हाला सूक्ष्मदर्शकाखाली दिसलं, अक्षरशः जंतू वळवळ करतायत, हे जर तुम्हाला डोळ्यानं दाखवून दिलं तर तो दह्याचा चमचा तुम्ही ओठाला लावू शकाल का? एक क्षणभर विचार करा. असो तर ती जी सूक्ष्मदर्शकीय दृष्टी वैज्ञानिकाला प्राप्त असते तशी योग्याला सूक्ष्मदर्शकीय दृष्टी प्राप्त असते, म्हणून तो त्या सूक्ष्मदर्शकाखाली बघून सांगतो सर्व दुःखम एव सर्व विवेकेनः असं तो म्हणतो. आलं का लक्षात? आता सगळे अनुभव हे परिणामतः दुःखकारकच असतात हे योगसाधकाला त्या सूत्रामध्ये पटवलेलं आहे. आलं का लक्षात? प्रत्येक अगदी सुखानुभव सुखसंवेदना ही कशी दुःखात्मक असते हे त्या ठिकाणी अगदी शास्त्रीय दृष्ट्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पटवून दिलेलं आहे. पण तो पुढे 15व्या सूत्राचा एक विचार आहे, तो आपण या ठिकाणी आत्ता करणार नाही होत. असो, अर्थात आपण अनेक प्रकारचे अविवेक आता या ठिकाणी पाहिले. आता आत्मानात्म अविवेक हा एक त्यातला अविवेकाचा प्रकार आहे, तो जरा आपण विचारात घेऊया. भाष्यकार या ठिकाणी असं म्हणतात की ही बाह्य उपकरण जी आहेत, स्वस्त्री, चेतन वस्तू, शय्यासन ग्रहादी वस्तू, या सगळ्या आपल्या ज्या वस्तू ज्या किंवा भोगाच्या वस्तू असतात किंवा आत्म्याला साक्षात मन बुद्धी हे सगळे भोग देणारे ज्या वस्तू आहेत, आत्म्याला भोग देणारे या सगळ्या वस्तू आहेत, मन बुद्धी किंवा आपल्या स्वस्त्री म्हणा, शय्यासन ग्रह घर, ह्या सगळ्या खऱ्या काही आपण नव्हेत, या आपल्या वस्तू आहेत पण त्या आपण नाही. असं असताना आपल्याला त्या ठिकाणी आत्मभाव होतो. आपली ममता ज्याला म्हणतो ती इतकी दृढ असते, इतकी पक्की असते की आपण त्यांच्यामध्ये आपलं मीत्व सांगत असतो, आपलं ममत्व त्या ठिकाणी सांगत असतो, मीत्व सांगत असतो. केवळ ममत्व नाही तर मीत्वच सांगत असतो. आणि तीच अविद्या असते. म्हणजे आत्मव्यतिरिक्त पदार्थामध्ये आत्मीयता येण्याचा प्रकार. आलं का लक्षात? त्याला आत्मानात्म अविवेक सांगतात. या ठिकाणी भाष्यकार पंचशिकाचार्यांचं एक वचन सांगतात. त्याचा अर्थ असा की व्यक्ताव्यक्त किंवा बुद्धीला अर्थात स्थूल सूक्ष्म अशा पदार्थामध्ये पार अगदी अव्यक्त प्रकृतीपासून जड सृष्टी जी आहे तिथपर्यंत ह्या सगळ्या हे व्यक्ताव्यक्त सृष्टीचे प्रकार आहेत. त्यामध्ये आपण आत्मीयता लावून असतो, त्यांच्यामध्ये आपण आत्मा बघत असतो आणि त्यांच्या संपदेला आपण आपली संपदा मानतो आणि त्यामध्ये हर्षित होण्याचा प्रकार जो आहे, तसंच त्यातल्या विपत्तीला आपली आत्मविपत्ती मानण्याचा जो प्रकार आहे तो सगळा अप्रतिबुद्ध मूढ माणसामध्ये संभवतो आणि त्याचा निर्देश या ठिकाणी आहे. आलं का लक्षात? म्हणजे असं आहे की काही ठिकाणी आपल्याला एक ती आत्मसंपदा वाटते, आपलं स्वतःचं घर, आपला बंगला, आपली स्त्री, स्वस्त्री, आपले पुत्र प्रपौत्र, नंतर भोग देणारी आपली काही साधनं असतात, वाहनं म्हणा, अमुक तमुक, ही जी किंवा काही प्राणी असतात आपले पाळीव प्राणी, त्यांच्यामध्ये त्यांना आपण आपली आत्मसंपदा म्हणून बघत असतो. त्यांच्याकडे इतकी आपल्याला त्या ठिकाणी ओढ आणि ममता प्राप्त झालेली असते की आपण त्यांना आत्मसंपदा मानत असतो. तर याचा आपल्या सगळ्यांना अनुभवच आहे, केवळ परिचय नाही तर अनुभव आहे. असं आहे, आपण आपलं स्वतःचं मांजर, पाळलेलं मांजर हे जर मेलं तर आपण विषण्ण होतो, सूतक लागतं. आता ही काही भूतदया नाहीये, कारण आपला कुत्रा मेला तर आपल्याला दुःख होतं, भयंकर जबरदस्त दुःख होतं. आपलं मांजर मेलं तर आपल्याला जबरदस्त दुःख होतं, आपल्याला सूतक लागतं. आता ही काही भूतदया नाहीये,
कारण रस्त्यावरचा कुत्रा मांजर मरून आपल्याला असं काही वाटत नाही, पण हा आपला पाळलेला कुत्रा, आपलं पाळलेलं मांजर, ह्याच्या संदर्भातच तो होत असतो. त्यामुळे ती काही भूतदया निश्चितच नाही, तर ही एक अनात्म गोष्टीमध्ये आत्मसंपदा मांडण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून त्या गोष्टींना कुठल्याही प्रकारे त्रास झाला, त्यांचा नाश झाला, तर आपण आपलाच नाश झाला असं समजतो. इतक्या दुःखाच्या गर्तेमध्ये जात असतो, किंवा त्यांना काही प्राप्ती झाली तर जणू आपल्यालाच प्राप्ती झाली असं आपल्याला हर्षोन्माद त्या ठिकाणी होत असतो, हास्यातिरेक होत असतो. ह्याचं कारण ती सगळी अनात्म वस्तू जी आहे, अनात्म वस्तू ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला आत्मभाव येतो. अनात्म वस्तूला आपण आत्म समजत असतो, आत्म्य वस्तू बनवतो. हा एक अविवेकाचा प्रकार आहे, तो या ठिकाणी सांगितला जातोय. आलं का लक्षात? म्हणजे आपलं कसं असतं बघा, की रस्त्यातलं कुत्र मांजर मेलं तर आपल्याला काही त्याचे दुःख नसतं, काहीच वाटत नाही, काही म्हणजे काहीही वाटत नाही. पण आपला कुत्रा मेला, आपलं मांजर मेलं की आपल्या आत्मसंपदेचाच नाश झाला अशी जी धारणा आपल्याला असते, त्याचा निर्देश या ठिकाणी आत्मानात्म अविवेकामध्ये मोडत असतो. कळलं का? कारण तुम्ही बुद्धिवादाच्या पातळीवर म्हणाला आम्हाला कळतंय, हे शरीर आहे, हा आत्मा नाही, हे इंद्रिय आहे, हा आत्मा नाही, हे मन आहे, हे आत्मा नाही, हे बुद्धी आहे, हा आत्मा नाही. हे तुम्हाला तात्विकदृष्ट्या जरी माहिती असलं तर तुमचं वर्तन कसं होत असतं? अहो, तुमचं शरीर हा आत्मा नाही, मन हा आत्मा नाही, इंद्रिय आत्मा नाही, असं तुम्ही तत्वज्ञानाच्या व्यासपीठावरून मोठं बोलाल, पण हेच भाषण देत असताना, हेच प्रवचन देत असताना एक चिठ्ठी येते, निरोप येतो की तुमचा कुत्रा मेला, गाडीखाली मेला. आता त्यानंतर काय होतं त्या ठिकाणी वक्त्याचं? म्हणजे काय, आपली आत्मसंपदा, आपण अशा वस्तूंमध्ये इतकं ममत्व असतं की आपल्याला ती आत्मसंपदा वाटायला लागते. ज्या अनात्म वस्तू आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला आत्मसंपदा वाटते. हा अविद्येचा प्रकार आत्मानात्म अविवेकात असतो. आलं का लक्षात? तुम्हा आम्हा सगळ्यांना असतो. आपल्याला या ज्या जडचेतन उपभोगाच्या वस्तू आहेत, आपल्याला उपभोग मिळतो आपल्या पत्नीमुळे, पुत्रांमुळे, प्रपुत्रांमुळे, किंवा घरदार, गाडी, वाहन, ह्याच्यामुळे आपल्याला एक म्हणजे जडाजड वस्तूंमध्ये आपल्याला भोग मिळत असतो. आणि त्या भोगामुळे आपण त्यांना आत्मसंपदा मानत असतो. हे काही आपल्याला निश्चितच नाकारता येत नाही, आणि हाच आत्मानात्म अविवेकाचा प्रकार आहे. बरं, हा झाला आपल्या जनसामान्यांच्या संदर्भातला आत्मानात्म अविवेक. पण असे की लंब्या चौड्या गप्पा मारणारे दार्शनिक, तत्वज्ञ यांच्यामध्ये सुद्धा असे वेगवेगळे वाद आहेत, आणि त्या वादामध्ये हाच आत्मानात्म अविवेक दिसतो. त्या ठिकाणी ते मोठे तत्वज्ञ असले, फार बुद्धिवान असले, बुद्धिवंत असले, तरी त्यांच्यामध्ये आत्मानात्म अविवेक हा कसा असतो, त्यांच्या तत्वज्ञानात तो इतका उतरला असतो की त्यामुळे दार्शनिक क्षेत्रामध्ये, तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, दर्शनशास्त्राच्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे असे वाद आहेत. अनात्मवाद, मनात्ववाद, बुद्ध्यात्मवाद, देहात्मवाद, की ते दार्शनिक त्या ठिकाणी कोणी आत्माच नाही असं म्हणतात, कोणी आपल्या बुद्धीला आत्मा म्हणतात, कोणी आपल्या मनाला आत्मा समजतात, कोणी आपल्या देहाला आत्मा समजतात, कोणी आपल्या इंद्रिय संघाताला आत्मा समजतात, कोणी आपल्या प्राणाला आत्मा समजतात. अशा प्रकारे पक्क्या धारणा आणि एक तत्वज्ञान म्हणून उभारणी सुद्धा होते, ती सुद्धा या आत्मानात्म अविवेकावर होत असते, असं दर्शनशास्त्राचा इतिहास सांगून जातो, तत्वज्ञानाचा इतिहास सांगून जातो. अशा प्रकारचे तत्वज्ञ निपजतायत की जे अनात्म गोष्टींमध्ये आत्मभाव दाखवतात, सांगतात. बुद्धीला आत्मा म्हणणारे तत्वज्ञ आहेत, मनाला आत्मा म्हणणारे तत्वज्ञ आहेत, तसे पंथ आहेत. प्राणाला आत्मा म्हणणारे पंथ आहेत, देहालाच आत्मा म्हणणारे असेही काही पंथ आहेत, नाही असं नाही. तर अशा प्रकारे हा आत्मानात्म अविवेकाचा प्रकार अगदी शास्त्री, महाशास्त्री, पंडित, महापंडित या लोकांपर्यंत पोचलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. तो या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रकार हा केला. सर्वात वर्तांड म्हणजे काही लोक ईश्वरच मी असे देहाला आत्मा मानणारे करतात, किंवा आत्म्यापेक्षा निकृष्ट वस्तूला आत्मा मानलं, बुद्धीला आत्मा मानलं, आत्म्यापेक्षा निकृष्ट वस्तूला आत्मा मानलं, मनाला आत्मा मानलं,
आत्म्यापेक्षा निकृष्ट असलेल्या मनाला आत्मा मानलं, इंद्रिय संघाताला आत्मा मानलं, आत्म्यापेक्षा निकृष्ट असलेल्या इंद्रिय संघाताला आत्मा मानलं. हा प्रकार जसा आहे त्यात तो एक वर्गाच आहे. म्हणजे आत्म्यापेक्षा निकृष्ट असलेल्या तत्वांना आत्मा मानण्याचा प्रकार हा एक प्रकार झाला. या पेक्षाही दुसरा वर्तान प्रकार म्हणजे काय वेळा ईश्वरोहम, मीच ईश्वर आहे, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ईश्वर आहे, असाही एक प्रकार आहे. म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या तत्वावर आपण आपला आरोप करून घेणं हा जरा त्यापेक्षा वेगळा आहे. आतापर्यंत दाखवलेल्या वर्गापेक्षा देहात्मवाद, मनात्मवाद, बुद्ध्यात्मवाद, प्राणात्मवाद, अनात्मवाद या वादांपेक्षा हा जरा वेगळ्या पार्श्वभूमीवरचा या ठिकाणी अविद्येचा प्रकार तोही या ठिकाणी सांगून जावासा वाटतो. भगवद्गीतेमध्ये याचा निर्देश आहे. आसुरी संपत्तीमध्ये ह्याला घातलेला आहे, ह्याला आसुरी संपत्तीमध्ये घातलेला आहे. ईश्वरोहम अशा धारणेत जो असतो की मी ईश्वर आहे, या धारणेत जो असतो त्याला आसुरी ठरवलंय. त्याची ती धारणा जी आहे ती आसुरी संपत्तीची आहे असं गीतेतला 16वा अध्याय स्पष्टपणे सांगून जातो. अर्थात आसुरी संपत्तीचे लोक स्वतःला ईश्वर समजतात असं गीतेचं स्पष्ट वक्तव्य आहे. तसंच मग आता यापेक्षा वेगळं काय, कोणी जीवालाच ब्रह्म मानतात. म्हणजे अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ मी ब्रह्मात्मक आहे असा न करता मी ब्रह्मच आहे असा करतात. अहम ब्रह्मास्मी हे श्रुतिवचन आहे, ठीक आहे, श्रुती म्हणते, ठीक आहे, पण त्याचा अर्थ मी ब्रह्मात्मक आहे, मी ब्रह्मात्मक आहे असं त्या ठिकाणी श्रुती सांगत असताना, वेदांत सांगत असताना मीच ब्रह्म आहे अशा धारणेमध्ये तत्वज्ञान उभं करतात. ते खरं म्हणजे गीतेच्या भाषेमध्ये आसुरी संपत्तीमध्ये जात असतं. असं होतं. आता जर वर हा अनात्मीयांना आत्म्य मानण्याचा प्रकार पाहिला, तसाच प्रकार गीतेमध्ये आसुरी संपत्तीमध्ये आलेला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, त्यांचं वचन कसं असतं, अर्थात आसुरी संपत्तीच्या लोकांचे वाक्प्रलाप कसे असतात, भगवंत स्वतः म्हणतात त्यांच्या भाषेत, म्हणजे इदमद्यम मया लब्धम इमं प्राप्ते मनोरथम इदम अस्ति इदम अपि मे भविष्यति पुनद्धनम असो मया हतः शत्रु हनिष्ये च अपरानपि ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. अशा प्रकारची ती त्यांची वचनं असतात. इदमद्यम मया लब्धम, मी आतापर्यंत हे सगळं प्राप्त करून घेतलं. इमम प्राप्ते मनोरथम, त्याला सुद्धा प्राप्त करून घेईन. जे मला आता प्राप्त नाही त्याला सुद्धा मी प्राप्त करून घेईन. हे सगळं माझं आहे, तेही माझं होणार आहे. आलं का लक्षात? अशी ती त्यांची धारणा असते. आणि तसंच मी माझे हे सगळे इतके शत्रू त्यांचं हनन केलं, आता उरलेल्यांचंही हनन करेन. म्हणजे शेवटी मी कोण होईन? ईश्वरोहम, शेवटी मी ईश्वर होऊन जाईन. अशी जी धारणा असते ती धारणा आसुरी संपत्तीची असते असं भगवंतच सांगून जातात. तर अशा प्रकारे अनात्म वस्तूमध्ये आत्मसंपदा मानली जाते, असा हा आसुरी संपत्तीचा प्रकार आहे आणि तो या ठिकाणी निर्देशित आहे. असो, आता एकूण अशी ही चतुष्पदा अविद्या असते आणि योगभाष्यकार त्याचा निर्देश करताना तसंच सांगतात. आणि हा जो चतुष्पदा अविद्येचा प्रकार आहे तोच खरं म्हणजे कर्माशयाचा जड असतो, कर्माशयाचं मूळ असतं, कर्माशयाचं कारण असतं, कर्माशयाची योनी असते. ही जी अविद्या आहे, पण चतुष्पदा अविद्या आता पाहिले आपण, अनित्य, अशुची, दुःख, अनात्म यांना नित्य, शुची, सुख, आत्मख्याती यांच्याबद्दल बाळगायची, यांना तसं तसं मानायचं. ही चतुष्पदा अविद्या आहे. या 4 भाग आहेत आपण पाहिलं, अनित्य, अशुची, दुःख, अनात्म. ह्या 4 वस्तूंना विपरीत धारणेमध्ये आपण बुद्धीत धारण करायचं. आणि हा जो प्रकार आहे हाच कर्माशयाचं जड आहे, कर्माशयाचं कारण आहे, कर्माशयाचं बीज आहे, कर्माशयाची योनी आहे. आता भाष्यकार असं सांगण्याचा हेतू असा की असा एखादा म्हणेल, असूच येथे अज्ञान आमच्यामध्ये, काय झालं, अविद्या असली म्हणून काय झालं, काय बिघडलं आमचं, अस्मिता आहे काय बिघडलं, राग आहे काय बिघडलं, द्वेष आहे काय बिघडलं. हे काय असं तर नाही
किंवा आपल्याला आपण पिण्यासाठी एक पाण्याचा पेला घेतोय आणि त्या पाण्याच्या पेल्यामध्ये विष घातलंय, जे आत्मघातकी आहे. आता यात तर आत्मघातकी काहीच नाहीये, आत्मघातकी काही नाही, यात तर विष तर काही नाहीये. म्हणजे आम्ही विषाला पाणी म्हणून तर काही पित नाही होत. मग हे असलं म्हणून काय झालं? असू देत अविद्या, असू दे अस्मिता, असू दे राग, असू दे द्वेष, असं या ठिकाणी एक वितंडा घालता येतो. आलं का लक्षात? म्हणजे असं एखादा म्हणेल की अविद्या निर्धोक आहे, मला ह्याच्यात काय धोका आहे? काही नाही, उलट आनंद घेतोय मी. म्हणजे अज्ञान बाळगण्यामध्ये मला काही धोका नाहीये, अशी धारणा या ठिकाणी होऊ शकते किंवा असा वाद या ठिकाणी घालता येतो. यात आत्मघातकी काही नाहीये. अस्मितेमध्ये आत्मघातकी काय आहे? रागामध्ये आत्मघातकी काय आहे? द्वेषामध्ये काय? अभिनिवेशामध्ये काय? मग त्याचा भाऊ का करावा? पण तसं नव्हे. अविद्या ही अशी बिंदोक नाहीये, तर तीच तुमच्या अनागत भोगांना कारण घडवते. आलं का लक्षात? तुम्हाला अनादी जे भोग येणार आहेत, दुःखांचा अनुभव जो येणार आहे, ते ह्याच्यामुळे निर्माण होणार आहेत. ही कर्माशयाची जड आहे. कर्माशयाला ही अविद्या जड आहे. अविद्या ही त्याचं कारण आहे, अविद्या ही त्याची योनी आहे. असं बिनधास्त राहणं हे बुद्धिवंताचं लक्षण नाहीये. आणि असं आहे की ज्यावेळेला आपल्याला हे लक्षात येईल की बाबा अस्मिता जी आहे ती हे आहे, राग हा हे आहे, द्वेष हा हे आहे, अभिनिवेश हा हे आहे, या त्या उपादेय काही नाहीये, ग्रहण करण्यासारखं काही नाही, सगळ्या त्याज्य वस्तू आहेत. हे ज्या लक्षात येईल त्यावेळेला असं तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की या सगळ्यांचं कारण अविद्याच आहे. आणि त्यामुळे त्यांचा जर तुम्हाला समूळ विनाश करायचा असेल, त्यापासून मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल, तर अविद्येपासूनच मुक्ती करून घ्यावी लागेल. त्याशिवाय तुम्हाला त्यापासून मुक्ती मिळणार नाही, कारण त्या सगळ्यांची योनी अविद्या आहे. तुम्हाला ज्यावेळेला षड्रिपूंची बाधा होते किंवा तापत्रयांची तरी बाधा होते, सुरुवातीला सांगितलं, तर तापत्रयांची बाधा होते म्हटल्यानंतर तापत्रयांचं जर निपात करायचं असेल तुम्हाला, असा कोणी या जगात नाही की जो म्हणतो मला तापत्रय होऊ देत, तापत्रय मी चाकत राहीन, तापत्रयांचा भोग मला हवे, असं म्हणणारा कोणी नाही, कारण ते ताप ठरणारच नाहीत. तापत्रय म्हटल्यानंतर तापत्रय ह्यांची तुम्हाला जर जाणीव होत असेल, तापाची जाणीव होत असेल, तर त्या तापाचं कारण अविद्येत आहे. आणि तुम्हाला त्या तापापासून जर विनिर्मुक्ती हवी असेल, तर अविद्येपासूनच विनिर्मुक्ती प्राप्त करून घ्यायला पाहिजे. कारण त्या तापांचं कारण हे षड्रिपूंमध्ये आहे, षड्रिपूंचं कारण हे क्लेशांमध्ये आहे, क्लेशांचं कारण अविद्येमध्ये आहे. अविद्या ही मूळ आहे. त्यामुळे तुम्हाला अविद्येच्या बद्दल असं बिनधास्त वर्तन करणं किंवा अविद्येच्या पक्षामध्ये बिनधास्त वर्तन करणं किंवा त्याला हेय न मानणं हे काही बुद्धिमंताचं लक्षण नाही, बुद्धिवादाचं लक्षण नाहीये. अर्थात त्यामुळे हे जर अशी जर आपली धारणा पक्की व्हायची असेल अध्यात्मामध्ये किंवा अविद्या हा खरोखर आपला शत्रू आहे, खरोखर प्रतिपक्ष आहे, तर अस्मिता काय आहे, राग काय आहे, द्वेष काय आहे, अभिनिवेश काय आहे, त्यांची बाधा किती आहे, ह्याची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला अविद्या ही किती घातक आहे हे लक्षात येऊ शकेल. आलं का लक्षात? म्हणजे अनात्म्याला आत्मा मानणं, दुःखाला सुख मानणं, अनित्याला नित्य मानणं, अशुचीला शुची मानणं, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही बाधा जरी दिसत नसली, कदाचित तुम्हाला आनंद मिळत असेल, तुम्ही चाखत असाल. मी सुरुवातीला सांगितलं की आपण क्लेश चाकतो, हे चाखत जरी असलात तरी तुम्हाला पुढे लक्षात येईल की अस्मितेची बाधा आहे. हे जर तुम्हाला लक्षात आलं की रागाची एक बाधा आपल्याला होतीये, द्वेषाची आपल्याला बाधा निर्माण होतीये, अभिनिवेशाची आपल्याला बाधा निर्माण होती, हे जर लक्षात आलं तर त्यांचा निपात करण्यासाठी अविद्येचाच निपात करावा लागतो. त्यांचा तसा निपात होऊ शकत नाही. तुम्हाला जर समजा द्वेषाची बाधा आहे असं जरी जाणवलं, पटलं, सगळं मनाला पटलं, तर तुम्हाला ते द्वेषाची बाधा जाण्यासाठी अविद्येचाच नाश करावा लागणार आहे. असं त्यांच्यात तो संबंध आहे, कार्यकारण संबंध तशा प्रकारचा आहे. तुम्हाला अस्मितेची बाधा होती असं जर जाणवलं, पटलं, बुद्धिधारणा पक्की झाली की हे आपल्याला अस्मितेचीच बाधा आहे, तर तुम्हाला अस्मितेला त्या ठिकाणी निर्मूल करण्यासाठी अविद्याच हटवावी लागणार आहे. असं त्यांच्यावरती तो संबंध आहे. म्हणून शास्त्रकार सांगतात की अविद्या ही खरोखर धसका घेण्यासारखी वस्तू आहे. वरवरपात आपल्याला त्याचा धसका वाटणार नाही,
अनात्म्याला आत्मा मानण्यामध्ये काय मोठं घातक काही नाही असं वाटेल, दुःखाला सुख मानण्यामध्ये घातक काही नाही असं वाटेल. किंबहुना सुरुवातीला अनेक वेळा सांगितल्याप्रमाणे त्यात कदाचित आपल्याला आनंदाचा भोग असेल, आनंदाचा आभोग असेल, आनंदाचा आभोग जाणवतो. आणि त्यामुळे शास्त्रकार या ठिकाणी आपले डोळे उघडण्यासाठी हे अंजन घालतात की अविद्या ही फार फार धसका घेण्यासारखी गोष्ट आहे. असो तर आता अविद्या हे जे आपण पद पाहिलं त्याचा थोडासा विचार करायला पाहिजे. अविद्या 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 अनेक वेळा सांगितलं आणि त्याचं महत्वाचं लक्षण सांगितलं. अविद्या म्हणजे अज्ञान नाहीये, अविद्या म्हणजे ज्ञानाचा प्रतिपक्ष आहे, हे अगदी स्पष्टपणे ठळकपणे सुरुवातीला सांगितलं. पण त्या अविद्या या संकल्पनेचा थोडासा विचार या ठिकाणी आपल्याला करायला पाहिजे. ही अविद्या म्हणजे काय? हा विद्येचा अभाव आहे किंवा काय? तर याविषयी भाष्यकार थोडंसं दिग्दर्शन करतात. ते म्हणतात की अमित्र म्हणजे मित्राभाव नाहीये, तर मित्रविरोधी शत्रू असा त्याचा अर्थ आहे. आलं का लक्षात? अमित्र, अमित्र म्हणजे मित्र नसणं किंवा मित्राभाव नाहीये, तर मित्राचा प्रतिपक्ष जो शत्रू आहे त्याचा निर्देश अमित्र पदाने होत असतो. अमित्र म्हणजे शत्रू असा त्याचा अर्थ आहे. अमित्र म्हणजे मित्राभाव नव्हे, अमित्र म्हणजे शत्रू. आता मित्र म्हणजे स्नेही, मग अमित्र म्हटल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ मित्राभाव नसून मित्राचा प्रतिपक्ष, मित्र विपरीत असा शत्रू असा अर्थ आहे. त्याचा निर्देशक अमित्र असा आहे. त्यामुळे तसाच प्रकार या ठिकाणी आहे की हा केवळ ज्ञानाभाव नाहीये, ज्ञानाचा अभाव नाहीये, तर हा विपरीत ज्ञानाचा प्रकार आहे. ज्ञान प्रतिरोधक, ज्ञान विरोधक अशा ज्ञानाचा प्रकार आहे. आलं का लक्षात? म्हणजे तो विद्येचा अभाव नाही, तर विद्या विरोधी पदार्थ आहे हा, असा त्याचा वैयाकरणीच्या पार्श्वभूमीतून आपल्याला अर्थ करून घेतला पाहिजे. असे व्याकरणामध्ये अमित्र या पदाला दोन अर्थ प्राप्त होतात. एक मित्र आणि शत्रू. आलं का लक्षात? अमित्र या पदाला दोन अर्थ आहेत. उत्तम मित्र ह्यालाही अमित्र म्हणतात. उत्तम मित्र म्हणजे मैत्रीला ओलांडून गेलेला, ज्याला ट्रान्सेंडेंटल म्हणता येईल, ट्रान्सेंडेंट फ्रेंड, त्यालाही अमित्र म्हणतात. म्हणजे मित्रातीत, मित्राच्या पलीकडे, मैत्री भावाच्या पलीकडे ज्याला सख्य असतं त्यालाही अमित्र म्हणतात. आणि शत्रूलाही अमित्र म्हटलं जातं. हा जो, ही जी संकल्पना, हे जे पद आहे हे गमतीदार पद आहे. अमित्र म्हणजे उत्तम मित्र आणि अमित्र म्हणजे शत्रू, असे दोन अर्थ प्राप्त होत असतात. अर्थात असे हे दोन्ही व्युत्पत्ती मूलक अर्थ आहेत, पण त्याचा अर्थ हा शत्रू असाच घेतला जातो, तसाच त्याचा विनियोग केला जातो. अमित्र पदानं शत्रुत्व हे सांगितलं जातं, त्याचाच तो निर्देशक असतो. म्हणजे व्युत्पत्तीशः दोन्ही अर्थ त्यात निघतात, पण त्याचा जो उपयोग, विनियोग होतो तो केवळ शत्रू हा सांगण्यासाठी होत असतो. तसंच अविद्याच आहे. त्यात विद्या भिन्नत्व, विद्या शून्यत्व आणि अत्युत्तम विद्या असे त्याचे अर्थ निघतात. विद्या भिन्नत्व, विद्या शून्यत्व आणि उत्तम विद्या असे तिन्ही अर्थ प्राप्त होतात. अविद्या म्हटल्यानंतर अविद्या, विद्येचा अभाव किंवा विद्या विरोधी आणि उत्तम विद्या असे तिन्ही अर्थ अविद्या या पदाला आहेत व्युत्पत्ती मध्ये. आलं का लक्षात? पण या ठिकाणी त्याचा अर्थ विनियोग हा केवळ विद्येचा प्रतिपक्ष म्हणूनच करायला पाहिजे. जसा अमित्र म्हणजे मित्राचा प्रतिपक्ष शत्रू, तसा अविद्या म्हणजे विद्येचा प्रतिपक्ष असं जे काय असेल त्याला अविद्या असं या ठिकाणी म्हटलंय. आणि असाच विनियोग हा सर्वस्वी होत असतो, सगळीकडे होत असतो. अर्थात त्यामुळे अविद्येचा अर्थ विपरीत ज्ञान असाच या ठिकाणी घेतला पाहिजे, अशा प्रकारे निर्देश भाष्यकार करून जातात. आणि थोडं क्लिष्ट पण शास्त्रोक्त भाषेत सांगायचं म्हणजे अविद्या ही प्रमाणरूप नाही, तत्वज्ञानाभाव अशा रूपाची नाही, तर ज्ञानाचा प्रतिबंधक जो आहे, ज्ञानाचा प्रतिबंधक असा ज्ञानांतर असा विपर्यय आहे.
सर्वसामान्यपणे विपर्यय कसा असतो, कसा संभवतो? तर म्हणजे कोळशाचा वर्ण काळा, कृष्ण वर्ण. पण कोळशाला बघून जर शुक्ल वर्णाचा वाटत असेल, पांढरा वाटत असेल, तर कोळसा हा काळा पदार्थ असून तो पांढरा पदार्थ आहे असं ज्यावेळेला वाटतं त्याला विपरीत ज्ञान असं आपण म्हणणार, विपरीत धारणा म्हणणार, त्याला विपरीत ख्याती म्हणा. फार तर आलं का लक्षात? म्हणजे काळा पदार्थ असूनही काळाचा प्रतिपक्ष जो पांढरा, शुभ्र, शुक्ल तसं भासणं हा एक विपर्याचा प्रकार कसा असतो हे मनापुढे तुम्ही मांडा आणि मनात तो विपर्याचा प्रकार जो आहे तो तुम्ही निर्देशित करा. तो एक प्रकार आहे. पण दुसरा विपर्याचा प्रकार असा संभवतो की काळा पदार्थ म्हणजे कोळसा बघून तो काळा भिन्न, कृष्णवर्ण भिन्न असा दुसरा काही भासू शकतो. म्हणजे तो पांढराच भासायला पाहिजे असं काही नाही, तो भिन्न वर्णाचा भासू शकतो. म्हणजे कृष्ण भिन्न असा वर्ण भासणं हाही एक विपर्याचा प्रकार आहे. पण या विपर्याची श्रेणी काय आहे ती पहिल्या विपर्याशी थोडी पडताळून बघा. आलं का लक्षात? म्हणजे कोळसा हा कृष्णवर्ण असून शुक्लवर्ण भासणं, शुक्ल धरण मांडणं हा विपर्याय किती श्रेणीचा आहे, आणि कोळसा हा कृष्ण वर्णाचा असून कृष्ण भिन्न वर्णाचा भासणं हा विपर्याय किती प्रकारचा आहे, ह्याचं एक मनामध्ये तुम्ही गणित मांडा. अर्थात दुसऱ्याला अन्यथा ज्ञान म्हणावं लागेल, अन्यथा ख्याती म्हणावं लागेल, कारण तो कृष्ण भिन्न भासतोय म्हणून ते अन्यथा ज्ञान आहे. विपरीत ज्ञान नाही, पण अन्यथा ज्ञान आहे. आलं का लक्षात? आता तिसरा प्रकार लक्षात घ्या. हा काळा कोळसा पांढऱ्या भासतो आहे. काळा हा पांढरा भासणं ही एक विपर्याची तिसरी श्रेणी आहे. ती पुढे मांडून घ्या. आलं का लक्षात? तर या तिसऱ्या प्रकारामध्ये प्रतिभास आहे. तिसऱ्या प्रकारामध्ये प्रतिभास आहे. आलं का लक्षात? याला प्रतिभासक ख्याती म्हणता येईल. आलं का लक्षात? तर असे विपर्याचे अनेक प्रकार असतात आणि या संदर्भात तो विचार आपल्या मनामध्ये येतो, मनापुढे येतो. तर या ठिकाणी अविद्या हा जो प्रकार आहे हा कुठल्या प्रकारचा विपर्य आहे? सूत्र स्पष्ट दाखवते आपल्याला. याचं उत्तर काय? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काळा कोळसा पांढरा मानणं, भासणं नव्हे, ठरवणं. काळ्या कोळशाला शुक्लवर्ण ठरवणं, कृष्णवर्णीय कोळशाला शुक्लवर्णीय ठरवणं हा प्रकार अविद्येचा आहे. आलं का लक्षात? म्हणजे काळ्याला काळा भिन्न मांडणं हा विपर्याचा प्रकार आपण अन्यथा ख्याती म्हणून पाहिला, प्रतिभाभास ख्याती म्हणून पाहिला की तो भासणं. तर तशा प्रकारचा विपर्य नाही, तर पहिल्या प्रकारचा विपर्य आहे. आलं का लक्षात? किंवा एखादं प्रसिद्ध उदाहरण घेऊ विपर्याचं, म्हणजे रज्जूवर सर्पाचा भास होण्याचा प्रकार हा प्रसिद्ध असा विपर्याचा प्रकार, उदाहरणाचा प्रकार आपण शास्त्रामध्ये बघत असतो. दोर बघून आपल्याला हा साप आहे असं वाटतो, हा एक विपर्याचा प्रकार, आणि मग आपण त्याला झोडपून काढतो. दोराला सर्प समजून आपण त्याला झोडपून काढतो, हा एक विपर्याचा प्रकार आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. हे रज्जूवर सर्प ज्ञान होण्याचा प्रकार आहे. तसंच खांबावर पुरुषाचं ज्ञान होतं. आता सर्पाचा रज्जू हा काही प्रतिपक्ष नाहीये. आलं का लक्षात? रज्जू आणि सर्प हे प्रतिपक्ष नाही आहेत, तर त्यांच्यामध्ये काहीतरी सादृश्य आहे. आणि खांब आणि पुरुष हे पण प्रतिपक्ष नाही आहेत. तर तो जो विपर्यय आहे तो आत्म्यावर आत्मा, अनित्यावर नित्य, तर अशा प्रकारचा विपर्यय नाहीये. आलं का लक्षात? रज्जू सर्प हा विपर्यय, स्थाणू पुरुष विपर्यय जो आहे तो काही अनात्मसु आत्म, अनित्यशु नित्य अशा प्रकारचा नाहीये. आलं का? हे सहज लक्षात येतं आपल्याला. म्हणजे अविद्या ही हा कशा प्रकारचा विपर्यय हे सांगण्यासाठी हा या ठिकाणी प्रयत्न आहे. कारण असं आहे की रज्जू आणि सर्प हे एकमेकाचे प्रतिपक्ष नाहीयेत. सर्पाचा प्रतिपक्ष रज्जू नाहीये. आणि पण या ठिकाणी अनित्याचा प्रतिपक्ष नित्य आहे.
नित्याचा प्रतिपक्ष अनित्य आहे, आत्म्याचा प्रतिपक्ष अनात्मा आहे. हे प्रतिपक्ष आहेत. त्यामुळे सर्पाला रज्जूला सर्प मानणं आणि अनात्म्याला आत्मा मानणं हा एका प्रकारचा विपर्यय नाही आहे. हे एकाच श्रेणीचे नाही आहेत, एकाच वर्गाचे नाही आहेत. आलं का लक्षात? रज्जूला सर्प मानणं आणि अनात्म्याला आत्मा मानणं हे एका प्रकारचे एका श्रेणीचे विपर्यय नाही आहेत. हे दोन्ही विपर्यय सजातीय नाही आहेत. त्यामुळे हा जो विपर्यातला भेग आहे तो लक्षात घेतला पाहिजे. आलं का लक्षात? तर असं आहे की त्या ठिकाणी काहीतरी सादृश्य असतं. रज्जू सर्प, स्थाणू पुरुष, खांब आणि पुरुष यामध्ये काहीतरी सादृश्य असतं म्हणून आपल्यामध्ये तसा विपर्यय संभवतो. त्यांच्यात काहीतरी सारखेपणा असतो म्हणून विपर्यय हा संभवत असतो. पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा साम्यत्वाचा भागच नाहीये, प्रकारच नाहीये. अत्यंत विषम असे पदार्थ आहेत, विभक्त पदार्थ आहेत, परस्पर विरोधी आहेत आणि अशा ठिकाणी हा विपर्यय होतोय. त्यामुळे ह्या विपर्याची श्रेणी ही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येते. आता ज्या वेळेला सापावर गरुडाचा आभास होईल किंवा सापावर मुंगुसाचा आभास होईल, आलं का लक्षात? सापावर मुंगुसाचा आरोप करणं, सापावर गरुडाचा आरोप करणं हा जो प्रकार आपण या ठिकाणी कल्पनेत आणला तर तो प्रकार आहे, त्याच्या जवळपासचा प्रकार हा आत्मा अनात्मा अविवेकाचा आहे. अनात्म्यावर आत्म्याचा आरोप करण्याचा प्रकार आहे. आलं का लक्षात? कारण सर्पाचा प्रतिपक्ष जो आहे तो गरुड आहे, सर्पाचा शत्रू जो आहे तो गरुड आहे, मुंगूस आहे. त्यामुळे सर्पावर मुंगुसाचा भास जर होत असेल तर तो विपर्यय कशा प्रकारचा असेल, काय श्रेणीचा असेल ह्याची कल्पना करा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ह्या विपर्यय कशा प्रकारचा आहे, कुठल्या श्रेणीचा आहे. आला का लक्षात? म्हणजे तशा प्रकारचा विपर्यय या अविद्या प्रसंगामध्ये संभवतोय असं आहे. आणि या दोन विपर्यामध्ये फरक जो आहे तो समजून घेण्यासाठी अजून एक विश्लेषण मांडता येतं. असे, जी गोष्ट अनित्य नाही ती नित्य आहे, जी गोष्ट नित्य नाही ती अनित्य आहे, जी गोष्ट अनात्मा नाही ती आत्मा आहे, जी गोष्ट आत्मा नाही ती अनात्मा आहे. आलं का लक्षात? म्हणजे जिथं आत्माभाव आहे त्या ठिकाणी अनात्म आहे, ज्या ठिकाणी नित्याभाव आहे त्या ठिकाणी अनित्यत्व आहे, ज्या ठिकाणी आत्माभाव आहे त्या ठिकाणी आत्मत्व आहे, ज्या ठिकाणी नित्याभाव आहे त्या ठिकाणी अनित्यत्व आहे, ज्या ठिकाणी शुचाभाव आहे त्या ठिकाणी शुचित्व आहे. अशा प्रकारे त्यांच्यातला हा संबंध पहिल्यांदा लक्षात घ्या. आला का लक्षात? अनित्य, अशुची, दुःख, अनात्म आणि त्याच्या समोरच्या पक्षामध्ये नित्य, शुची, सुख, आत्म हे प्रतिपक्ष अशा प्रकारचे आहेत की एक नसला की दुसरा असणारच. आलं का लक्षात? ज्या ठिकाणी आत्मभाव आहे त्या ठिकाणी अनात्माचा अभाव असणार, तसंच ज्या ठिकाणी नित्यत्व आहे त्या ठिकाणी अनित्याचा अभाव असणार, असायलाच पाहिजे. ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी दुःखाचा अभाव असणार, ज्या ठिकाणी शुचिर्भूतता आहे त्या ठिकाणी अशुचीचा अभाव असणार. अशा प्रकारचे हे दोन वर्ग आहेत चतुष्पदा विद्येमध्ये. पण तसं या ठिकाणी विपर्यात नसतं. सर्पाभाव म्हणजे रज्जू नव्हे, सर्पाभाव म्हणजे रज्जू नव्हे, स्थाणुभाव म्हणजे पुरुष नव्हे, पुरुषाभाव म्हणजे स्थाणू नव्हे आणि सर्पाभाव म्हणजे रज्जू नव्हे. जो रज्जू नसतो तो सर्प असायलाच पाहिजे असा आग्रह धरता येत नाही. जो सर्प नाही तो रज्जूच असतो असाही आग्रह धरता येत नाही. जो माणूस नाही तो खांबच आहे असा काही आग्रह धरता येत नाही आणि जो खांब नाही तो माणूसच आहे असा काही आग्रह धरता येत नाही. ह्या विश्लेषणाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला दोन विपर्यामधला फरक हा थोडा अवबोधित होईल. आला का लक्षात? म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सर्प नाही त्या ठिकाणी रज्जू आहे असं काही नसतं, किंवा ज्या ज्या ठिकाणी माणूस नाही त्या ठिकाणी खांब आहे असं काही नसतं. पण हे जे नित्य अनित्य, दुःख सुख, आत्म अनात्म, शुची अशुची ह्यांच्या संदर्भात पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की तसं नसतं. म्हणजे हा जो विपर्याचा वर्ग आपण पाहिला या ठिकाणी रज्जू सर्प आणि स्थाणू पुरुष, त्याच्यापेक्षा हा फार वेगळा आहे. हे सहज आणि निश्चित लक्षात येतं आणि ते लक्षात येण्यासाठी हा या ठिकाणी विश्लेषणाचा प्रकार
हा मांडला. म्हणजे हा जो विपर्याचा वर्ग आपण पाहिला या ठिकाणी, रज्जू सर्प आणि स्थाणू पुरुष, त्याच्यापेक्षा हा फार वेगळा आहे. हे सहज आणि निश्चित लक्षात येतं, आणि ते लक्षात येण्यासाठी हा या ठिकाणी विश्लेषणाचा प्रकार हा मांडला. एकूण महत्वाचा मुद्दा असा आहे की काही दार्शनिकांनी या ठिकाणी विपर्याचं परीक्षण आणलंय की काय आख्याती आहे का, अन्यथाख्याती आहे का, आत्मख्याती आहे का, विपरीत ख्याती आहे का, असत्ख्याती आहे का, सत्ख्याती आहे का, सत्ख्याती आहे का, सत्सत विलक्षण ख्याती आहे का, वगैरे वगैरे ख्यातीवादाचे, विपर्याचे अनेक त्या ठिकाणी ज्याला सिद्धांतन म्हणतात, सिद्धांतन इंटरप्रिटेशन ती आहेत. मग ह्यात कुठल्या प्रकारचा वाद आहे असा एक प्रश्न अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये निर्माण होतो, झालेला आहे. पण विपर्ययाचं परीक्षण या ठिकाणी आणता येत नाही. अनेक वार सांगितलं हा विपर्यय नाहीये. अनात्म्यामध्ये आत्मख्याती, दुःखामध्ये सुखख्याती, अनित्यामध्ये नित्यख्याती, अशुचीमध्ये शुचिख्याती, हा कुठल्याही प्रकारे विपर्याचा प्रकार नाहीये. पण सर्पावर रज्जूवर सर्पख्याती हा विपर्यय आहे. स्थाणूवर पुरुषख्याती हा विपर्यय आहे. पण म्हणजे मुद्दा असा आहे की या ठिकाणी विपर्याचं परीक्षण आणता येत नाही, विपर्याद्वारा या अविद्येचं परीक्षण करता येत नाही, असं या ठिकाणी सांगायचं आहे. बरं, अगदी सामान्य ठोकताळा असा की हे जे विपर्य आहेत, रज्जू सर्प स्थाणू पुरुष, हे ऐंद्रियिक विपर्य आहेत. हे ऐंद्रियिक विपर्य आहेत, आणि या ठिकाणी जो सांगितला गेलाय अविद्येमध्ये तो अतींद्रिय असा विपर्य आहे. हा अतींद्रिय विपर्य आहे. या ठिकाणी डोळ्याला अपवित्र पवित्र दिसणं किंवा डोळ्याला जे दुःख आहे ते सुख वाटणं, अशा प्रकारचं हे नाहीये. तर हा अतींद्रिय प्रकार आहे, ऐंद्रियक नाहीये. आलं का लक्षात? आणि विपर्य वृत्ती हा जो प्रकार आहे तो ऐंद्रियिक असतो. तो ऐंद्रियिक आणि वृत्त्यात्मक असतो. ती वृत्तीच आहे, ही वृत्ती नाहीये. क्लेश ही वृत्ती नाहीये. अविद्या ही वृत्ती नाहीये. अविद्या ही धारणा आहे. म्हणून याला मेटासायकोलॉजिकल इल्युजन्स असं म्हणायला पाहिजे. पण रज्जू सर्प स्थाणू पुरुष हा जो विपर्य आहे तो एक प्रकारे इल्युजनचा प्रकार असतो. हे या ठिकाणी अभ्यासकांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे रज्जू सर्प हा सायकोलॉजिकल इल्युजन, तर हा मेटासायकोलॉजिकल इल्युजन आहे. आलं का लक्षात? असो, आता ही जी अविद्या आहे, ज्या अविद्येद्वारा पहिलं जे क्लेश परिणामांतर निघतं, सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तो पाण्यातला फुगा बुडबुडा हा थोडा मोठा झाला, विशिष्ट याच्यानंतर तो जर मोठा झाला, विशिष्ट आकाराला तो प्राप्त झाला, तर त्याला अस्मिता असं म्हटलं जातं. अस्मिता हे अविद्येचं दुसरं पर्व आहे. अस्मिता हे अविद्येचं दुसरं पर्व आहे. अस्मितेचं विवर्धमान असं रूप आहे. आलं का लक्षात? हे क्लेशांतर नाहीये, हे क्लेश परिणामांतर आहे. अस्मिता हे काही अविद्येपेक्षा वेगळा क्लेश नाहीये हा, तर अविद्येचं परिणामांतर आहे. हे क्लेशांतर नाहीये, तर क्लेश परिणामांतर आहे. आणि त्यामुळे अविद्या ही ज्याला दुसऱ्या पर्वाला येऊन पोचते त्याला त्याला अस्मिता अशा प्रकारे त्याचा निर्देश केला जातो. तशा लक्षणाची ती अविद्या त्या ठिकाणी वठत असते. म्हणजे बीजापासून जो पहिला अंकुर फुटतो ना, तसा हा प्रकार आहे. अविद्येच्या बीजातून अभिवर्धनाची जी पहिली अवस्था आहे, प्रथमावस्था आहे, ती अस्मिता असते. आणि त्याचा निर्देश सूत्रकार एका स्वतंत्र सूत्रानिशी करतात. दृग्दर्शन शक्त्योः एकात्मता इव अस्मिता. कृष्णार्पणमस्तु.